हॅलो गाईज, आज आहे संडे आणि आमचा सुट्टीचा दिवस आहे. आता वाजले दुपारचे 12. तर आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहे आमचा सुट्टीचा दिवस पूर्ण कसा जातो. आता मी चाललोय खाली मॅगी घ्यायला. आता मॅगी घेऊन चाललोय. मॅगी बनवणार आहे शिवानी. माझा संडे आज, तिचा पण संडे, पण मी तर आराम करणार. तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज डू सबस्क्राईब. रोनकने मला मान्य आहे व्लॉग चालू केलाय, बट त्याने इंट्रो तर असा दिला नसेलच. तर आता आम्ही मॅगी बनवायला घेतो. आणि रोनक जरी तुम्हाला बोलला असेल की मॅगी मी नाही बनवणार आहे, पण त्याला बनवायला लागणार आहे. इट्स ओके. तर आता आज आम्ही ठरवलंय की तुम्हाला आम्ही पूर्ण दिवसभरात काय काय करतोय ते सर्व दाखवू. तर आता लेट उठलो खूप, कारण आज सुट्टीचा दिवस होता आणि आराम करायचा होता. तर आम्ही खूप लेट उठलोय, 12ला उठलोय. तर आता आम्ही मॅगी बनवतोय. मॅगी खायची इच्छा होती म्हणून मॅगी बनवतोय. तर भेटूया, आता मॅगी बनवते आणि मग खाताना भेटूया. तर गाईज, आम्ही लोकांनी ही इम्पल्स कॉफी, जी माझी एक फेवरेट इन्फ्लुएन्सर आहे, तिचा हा ब्रँड आहे. हे त्यांचा असॉर्टेड बॉक्स मागवलेला. आणि रोनकने आतापर्यंत ती कॉफी ट्राय नाही केली. माझा आता पूर्ण बॉक्स संपत आलाय अगदी 10-12 दिवसातच, असं त्याच्यात थोडेसे सुरले. तर आज रोनक त्यातली पायनॅपल फ्लेवर कॉफी ट्राय करणार आहे. तर आता बघूया त्याला कशी लागते, त्याचा रिव्ह्यू तो सांगते. तर आजचा आमचा नाश्ता नाही बोलता येणार, ब्रंचच बोलू शकतो आपण, कारण हा जेवणाचा टायमिंग झालेला आहे. तर आम्ही आता मॅगी आणि कॉफी पितोय. तर त्याच्यानंतर काय करू आम्ही तुम्हाला सांगू. कदाचित आम्ही आज बाहेर जाऊ. अशी लाइटिंग चांगली नाही आहे. तर कदाचित आम्ही आज बाहेर जाऊ, तर तुम्हाला पण आम्ही सोबत घेऊनच जाऊ. तर भेटूया. आम्हाला एक रील एडिट करायची आहे. तर आता हे झाल्यावर पहिलं रील एडिट करू, मग त्याच्यानंतर थोडा आंघोळ विंघोळ करू आणि मग त्याच्यानंतर ठरवू बाहेर जायचंय नाही जायचंय ते. तर आता आमचा खाऊन वगैरे झालेला आहे. आता वाजले दोन काहीतरी वाजले. तर आता आमचं खाऊन वगैरे झालेलं आहे. तर आम्ही आता असंच बसू, टाइमपास करू फोनवर वगैरे, नाही तर थोडं झोपू आणि मग त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला भेटतो. बघूया आम्ही संध्याकाळी काय करतो ते. हा पोरगा बघा, हा पण इथे टाइमपास करत बसला. आणि हा आम्ही लोक, मी तुम्हाला दाखवते जेव्हा हा कॅमेरा बंद होईल. तर हा नेटफ्लिक्स म्हणजे ह्याला आयपॅडवर वगैरे बघायचं नाही, तर हा कसं बघतोय ते मी तुम्हाला दाखवते. हॅलो गाईज, तर संध्याकाळनंतर झालं, हा बुरसा बघा. संध्याकाळनंतर आता आम्ही बाहेर चाललोय. आम्ही खाली उतरलो. तर संध्याकाळ मगाशी मी 5 वाजता काहीतरी ब्लॉग केलेला, त्याच्यानंतर आम्ही ब्लॉग केलाच नाही, कारण फक्त झोपून पडून होतो. आता आम्ही खाली निघालोय. काहीतरी जेवण बनवायला चिकन वगैरे घेऊन जाऊ आणि आम्हाला पाणीपुरी खायची होती, म्हणून आम्ही पाणीपुरी खायला निघालोय. आणि घरातले बाकीचे सर्वजण लग्नाला गेलेत. मला पण जायचं होतं, पण ह्याचं मन नाहीये, म्हणून आम्ही काय लग्नाला जाऊ शकलो नाही. बट आता आम्ही जातोय पाणीपुरी खायला. चल लेट्स गो. आज आम्ही लोकांनी डिसाईड केलंय, आम्ही नीट दिसतोय की नाही माहिती नाही, आता छान दिसतोय इथे बोल लवकर. आज आम्ही लोकांनी डिसाईड केलंय, काय बनवायचं डिसाईड केलंय सांग. माहित नाही मला अजून. दो पाणीपुरी. आता मस्त पाणीपुरी खाल्ली आम्ही लोकांनी आणि आता आम्ही जातोय पुढे जरा दुकानात आणि भेटू. अगं डायरेक्ट सामान घेतल्यावर घरी जाऊन तुम्हाला भेटतो, कारण रस्त्यावर ब्लॉग करायला थोडं कॉन्शियस व्हायला होतं. लोक बघतात ना पोरगी काय करते म्हणून. आणि इथे काळोख पण आहे, मी दिसणार पण आहे तुम्हाला, आणि हा काळा तर बिलकुल दिसत नसेल. तर
आता आम्ही घरी पोहोचलेलो आहोत, सगळं सामान वगैरे घेतलेलं आहे. आता तुम्हाला आम्ही दाखवतो आम्ही कसा राईस बनवतो ते. शेवटपर्यंत बघा. तर आज आम्ही दोघं बनवतोय चिकन पुलाव. त्याच्यासाठी मी चिकन चांगलं धुवून वगैरे घेतलेलं आहे आणि दुसरं मी बासमती राईस सुद्धा सोक करायला ठेवलाय. आता रोनक इकडे कांदा आणि टोमॅटो कट करतोय. त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते आमची रेसिपी मी कशी बनवते ती चिकन पुलाव, कारण मला जेवण बनवायला येत नव्हतं आणि तेव्हा मी असंच काहीतरी रॅन्डम, जसं रोनक बोलतोय की मॅगी बनवते तसं मी पुलाव बनवते आणि तो चांगला पण लागतो. राईट? हो, चांगला लागतो. तर आज मी तुम्हाला दाखवते की हाऊ टू मेक चिकन पुलाव. पहिलं आता मी ह्याच्यामध्ये कोथिंबीर, मिरची आणि लसूण आणि आलं वगैरे सगळं टाकून मी मिक्सरला लावणार आहे आणि मग त्याच्यानंतर मी तुम्हाला पुढची रेसिपी दाखवते. तर तुम्हाला त्याच्यासाठी 3 ते 4 कांदे तुमच्या चिकनच्या क्वांटिटीवर आहे आणि तुमच्या राईसच्या क्वांटिटीवर. आता आम्ही दोघंच आहे तर आम्ही फक्त 1/2 किलो चिकन आणतो आणि त्याच्यासाठी 3 कांदे कट करून घेते आणि छोटे छोटे 5 ते 6 टोमॅटोज. तर पहिले आम्ही ते कट करून घेते. मी बासुंदी बनवली आहे आज आमच्या दोघांसाठी. दोघांना पण कॉल आले त्यामुळे आम्ही पुढचा ब्लॉग करू शकलो नाही आणि तुम्हाला रेसिपी सांगू शकलो नाही. बट मी नेक्स्ट टाइम कधीतरी तुम्हाला रेसिपी सांगेल. इट इज व्हेरी इझी टू मेक. बट आमची बिर्याणी बनवून, बिर्याणी नाही बोलताय ना, चिकन पुलाव समथिंग, ते बनवून रेडी झालंय आणि तुम्हाला मी दाखवते कसं दिसतंय. करूंगा मैं इसको कॉल. तर आता खाते बिर्याणी आणि मग त्याच्यानंतर मी बासुंदी पण बनवले बिकॉज ह्याला आवडते बासुंदी म्हणून. तर मग तेव्हा भेटूया. कशी झाली आहे चिकन पुलाव, बिर्याणी, व्हॉट एव्हर यू कॉल. टेस्टी मस्त झाली, मस्त झाली, चांगली. थँक्यू. नाईस. ह्याने पण मला हेल्प केली आहे, तसं नाही की मी एकट्यानेच केली. बहुत हो गया, बहुत हो गया. चलो जाओ अपने घर पे. हाँ अभी. तर आता आमचं जेवण झालेलं आहे, सगळी कामं पण उरकलेली आहे, त्याची बासुंदी देखील खाऊन झालेली आणि तुझा आहे. केक पण खाऊन झालेला आहे. ह्याने मला बिलकुल बासुंदी दिलेली. तू पण नाही दिलंस मला. इट्स ओके. कशी झालेली बासुंदी पाहिजे? बासुंदी सारखी एकदम. तर आता हा दिवस तर संपत आलाय, आता 12 वाजून गेले. तर हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतोय. तुझा दिवस कसा गेला आजचा? हो, घरीच गेलं. घरी एकदम झोपून लोळून दिवस गेलाय. हो, दोघांचा पण दिवस तसाच गेलाय. बट पूर्ण वीक नंतर असा दिवस मच निडेड असतो. तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोवर आमचा हा व्हिडिओ शेअर करा, तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि तुमचे संडे आणि तुमचा दिवस कसा होतो आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा. बाय.